हाय गाईज, आज बनवतो आपण खोबऱ्याचा गोड पदार्थ. तो काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. तसं इथे पॅन घेतलेला आधी आपण 1 वाटी मखाना घेतला. इथे मखाने घेतलेले आहेत. आपण ते गरम करून घेऊया आधी. साधारण गरम करूया. इथे आपले गरम झाले. आता आपण ह्यांना बाजूला ठेवून थंड करून ह्याची पावडर बनवून घेणार आहोत. डिश येते ना 2 वाटी खोबरं. इथे तर आपण 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे, ओलं आहे खोबरं. त्यात टाकूया आपण थोडंसं तूप. आणि त्यात खोबरं गरम करून घेऊया. आता इथे आपण दुधात थोडंसं केसर टाकून घेतलेलं आहे. पण टाकून घेऊ. त्यात आपण हे खोबऱ्यात टाकून घेऊया. मस्त इथे आपण दूध टाकून घेतलेलं. आता साखर टाकून घेऊया. आता आपण त्यात टाकूया साखर, पाव वाटी. मस्तपैकी तिन्ही गोष्टी आपण एकत्र करून घेतोय. आता आपण टाकतोय मखाण्याची पावडर. ते आता आपण एकत्र करून घेऊया. आपण झालं ते काढून घेऊया. आता आपण ह्याला काढून घेऊया. एकदम थंड नाही केलं आपण. इथे आपण करून घेतोय आता लगेच, कारण एकदम थंड केलं तर कडक होईल. ते करून घेऊया. थोडं थंड केलं. इथे आपण बाजूला थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे ना. नाही हे असं सुकं पाहिजे म्हणून थोडंसं गरम करून घेतलेलं आहे.
असे सगळे आपल्याला आता लाडू बांधून घ्यायचे. आता इथे आपले लाडू झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण काढून घेतो इथे. मस्त आहे की इथे तर आपले लाडू तयार झालेले आहेत, बघू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडतील. थँक्यू.